नेटच्या सराव परीक्षेत कमी मार्क पडल्यानंतर पालकांच्या मारहाणीत ज्या साधना भोसलेचा मृत्यू झाला त्या आपण नीलकंठजी गावात आहोत। हेच ते गाव आहे आणि आपण या गावामध्ये आता सध्या या गावचे जे पोलीस पाटील आहेत जगन्नाथ जावीर त्यांच्याशी बातचीत करत आहोत। मला सांगा दादा, काय घटना घडली आणि कशी काय ही दुर्दैवी घटना कशी काय घडली, काय माहिती आहे तुमच्याकडे? परवाच आमच्या गावात एका मुलीचा मृत्यू झाला। ती मुलीला दवाखान्यात ॲडमिट केली असता तेथील डॉक्टरने तिला मृत घोषित केलं। नंतर असं समजले की तिचा मृत्यू मारहाणीत झालेला आहे। नंतर पोलिसांनी थोडा तपास केल्यानंतर समजले की तिला तिच्या वडिलांनीच मारहाण केली असल्याचे समजले। कसे होते ते? धोंडीराम भोसले शिक्षक होते इथं, कशा स्वभावाचे होते आणि घरचं वातावरण त्यांचं कसं होतं? एकंदरीत घरचे सर्व लोक सुशिक्षित आहेत। आई सरपंच होती, त्यामुळं एवढं पण असं म्हणजे सांगता येणार नाही वादकांच्या। काही घटना जी घडली ती दुर्दैवी घटना घडली, याबद्दल तुमचं मत? अतिशय दुर्दैवी घटना आहे। पालकांना माझी नम्रतेची विनंती आहे की मुलावरती बर्डन आणून त्यांनी हेच झालं पाहिजे, डॉक्टरच झालं पाहिजे, इंजिनियरच झालं पाहिजे, यापासून जरा सावधगिरी बाळगली पाहिजे। आपण मुलांना बर्डनमध्ये आणू नये अशी माझी विनंती आहे। अच्छा, म्हणजे मुलांच्यावर दबाव टाकून शिक्षण पूर्ण करण्यास त्यांना भाग पाडू नये असं म्हणणं आहे? त्यांच्या कलानुसार त्यांना वाव द्यावा अशी माझी विनंती आहे पालकांना। एकंदरीत पाहिलं तर म्हणजे रागाच्या भरात ही घटना घडली। आज संपूर्ण गावात पूर्ण शांतता आहे, कोणी या विषयावर बोलायला तयार नाही। त्यामुळे या गावावर संपूर्ण दुःखाचा डोंगर कोसळला आहे। काय भावना आहेत? भावना म्हणजे काय की आमच्या गावाची साध्या एनशा देखील पोलीस स्टेशनला नसतात आणि त्यात एवढा मोठा गुन्हा घडला, त्याबद्दल जरा म्हणजे गावातील लोकांना खरोखरच एक प्रकारचा धक्का बसलेला आहे। आणि जे म्हणजे सुशिक्षित एखाद्या शिक्षकाकडून अशी घटना घडली त्याबद्दल अतिशय दुःख होत आहे। पण ही अनावधानाने घटना घडल्या, रागाच्या भरात घडल्या, काय नेमकं म्हणजे कसं? आता ते सर्व काय असेल ते पोलीस स्टेशनला सगळं माहिती आहे, पोलिसांना माहिती आहे। आपण म्हणू शकत नाही की अनावधानाने घडली, जाणून घडली। घटना तर घडली ही खरं आहे, स्वतः आरोपींनी कबूल केलेलं असं समजतंय। त्यांच्यावर गुन्हा देखील झालेला आहे, त्यांच्या पद्धतीने कोर्ट त्यांना काय असेल ती शिक्षा देईल। मुलगी हुशार होती साधना, तिला 10वीला या ठिकाणी 94 मार्क पडले, 94% मार्क पडले होते। मुलगीला कशा स्वभावाची मुलगी होती? मुलगी हुशार होती, 92% मार्क पडले, 94 नाही 92। नीलकंठजी हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूलला पहिला नंबर आलेली मुलगी होती। मुलगी हुशार होती। नक्कीच आपण पाहू शकता साधना भोसले ही अतिशय हुशार मुलगी होती आणि तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि ह्या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण नीलकंठजी गावावर शोककळा पसरले आहे। कोणीही या विषयावर बोलायला तयार नाही आहे। पालकांनी जबाबदारीनं मुलांचं शिक्षण पूर्ण करावं असं पोलीस पाटील जगन्नाथ जावीर यांनी सर्व पालकांना आवाहन केलेलं आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।